बैठका झाल्या, 14 बैठका झाल्या, त्यातल्या साधारण 11 बैठकांना तुम्ही होतात. आपण 11 बैठकांना तुम्ही होता. 11 बैठकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोण कोण उपस्थित होतं? नाही, यामध्ये दादांचं स्वतःचं ठाम म्हणणं आहे ना. जे दादांचं म्हणणं होतं यामध्ये दादांनी जे डिस्कशन झालं होतं यामध्ये योग्य वेळी मी सांगेन किंवा माझ्या पक्षातल्या इतर कोणाची चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही आहे. मी त्यांना माझा निर्णय हा कन्वे करेन. हे इतकं सोपं होतं. म्हणजे तुम्ही हेही बघा ना, 18 तारखेला पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकाचे अंतिम यादी ठरवण्यासाठी 18 जानेवारीला हे हर्षवर्धन पाटील साहेबांच्या घरी दादा आणि आम्ही जेवायला भेटलो होतो पुन्हा. त्यामुळे दादांचा जो एक दरारा होता, दादांची जी कमांड होती त्यानुसार दादांनी तो कदाचित निर्णय घेतला असेल. मुळात अजित पवार, सुनील तटकरे आणि तुमच्या पक्षातल्या काही प्रमुख नेत्यांची एकत्रितपणे या 14 बैठकांपैकी एक तरी बैठक झाली हो, झाली एक बैठक झाली. हो. मग तरी का नाकारताय? मी पुन्हा तुम्हाला तोच म्हणतो, हा प्रश्न समोर विचारायला हवा. तुमच्याकडून कोण चर्चेला होतं? आमच्याकडून सुप्रियाताई होत्या या चर्चेत. सुप्रियाताई चर्चेला होत्या. मग अशा वेळेला सुप्रियाताई ज्या वरिष्ठ नेत्या आहेत, म्हणजे शरद पवारांनंतर सर्वात मोठं नेतृत्व जर शरद पवार पक्षाचं कोणतं आहे तर ते सुप्रिया सुळे होत्या. आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं जर सर्वात मोठं नेतृत्व कोणी होतं तर ते अजित पवार होते. आणि त्या बैठकीला जर सुनील तटकरे उपस्थित असतील तर त्यानंतर जर नाकारलं जात असेल तर मुळात मग जे काळं बेरं किंवा अशा स्वरूपाची जे संशय व्यक्त केले जात आहे त्याला बळ मिळतं. आणि अशा संशयातून मुळात जी विश्वासार्हता आहे पक्षाची आणि नेतृत्वाची ती पणाला लागणार आहे. त्यामुळे कोणाला तरी स्पष्ट उत्तर द्यावं लागणार आहे.